नमस्कार बांधवांनो, ई पीक पाहणी कशी करावी ही शेवटची तारीख राहणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघावा। शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने ई पीक पाहणी ही डिजिटल योजना सुरू केली आहे, ज्यामुळे शेतातील पिकाची नोंदणी मोबाईलवरून अगदी सोप्या पद्धतीने करता येते। ही प्रक्रिया पारदर्शक आणि जलद आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे झाले आहे। या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी ॲप वापरून पिकाची नोंदणी कशी करायची याची सविस्तर माहिती घेऊया। तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जा आणि ई पीक पाहणी सर्च करून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा। ॲप इन्स्टॉल झाल्यावर ते उघडा। नोंदणीसाठी तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल। आधार क्रमांकावर येणारा OTP टाकून पडताळणी पूर्ण करा। यानंतर तुम्हाला विभाग जे पण असेल तुमचं, उदाहरणार्थ पुणे, वाशिम, अमरावती जे पण असेल, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही ई पीक पाहणी ॲपमध्ये लॉग इन करू शकता। त्यानंतर ई पीक पाहणी नोंदणीचे स्टेप जर बघितले तर ॲप उघडा आणि ई पीक पाहणी ॲप उघडून पीक माहिती नोंदवा पर्याय निवडा। जमिनीची तपशील टाका, तुमचा खाते क्रमांक आणि गट क्रमांक टाका। यामध्ये जमिनीचे क्षेत्र आपोआप दिसेल। हंगाम निवडा, खरीप असणार, रब्बी असणार, उन्हाळी असणार, कोणता बी हंगाम टाका। पिकाची माहिती, पीक वर्ग, निर्भेळ, मिश्र, पिकाचे नाव, उदाहरण सोयाबीन, कापूस आणि क्षेत्र हरभरा एवढे टाका। सिंचन तपशील, जलसिंचनाचे साधन काय आहे, विहीर आहे, बोरवेल आहे का ठिबक सिंचनची पद्धत आहे ते निवडा। त्यानंतर शेतातील पिकाचे 2 स्पष्ट फोटो काढून अपलोड करा आणि सबमिट या माहितीवर तपासून स्वयं घोषणापत्रावर टिक करा आणि सबमिट करा। ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतात। यामुळे तुम्ही किमान आधारभूत किंमत म्हणजेच की NSP, पीक विमा आणि नुकसान भरपाई योजनेचा लाभ घेऊ शकता। उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी नोंदणीमुळे तुम्हाला त्वरित मदत मिळू शकते। तसेच बँकेकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी ही नोंदणी उपयुक्त ठरते। याशिवाय डिजिटल नोंदणीमुळे तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही पडत। यामुळे वेळ आणि पैशाची बचत दोन्ही होते। नोंदणी न केल्यास होणारे तोटे। आता तुम्ही जर ई पीक पाहणी न केली किंवा तुम्ही नोंद नाही केली, जर तुम्ही ई पीक पाहणी नोंदणी वेळेत केली नाही तर तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही। उदाहरणार्थ MSP योजनांतर्गत शेतमाल विक्री, पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी ही नोंदणी अनिवार्य आहे। तसेच बँक कर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात। त्यामुळे 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2025 या कालावधीत ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजेच की याची शेवटची तारीख राहणार आहे 15 सप्टेंबर 2025। त्या अगोदर तुम्ही ई पीक पाहणी पूर्ण करावी। तुम्हाला जर बघितलं तर यामध्ये कोणते कागदपत्र आवश्यक आहे, तर आधार कार्ड ओळख पडताळणीसाठी लागणार, 7/12 जमिनीचा तपशील म्हणून लागणार, बँक खाते तपशील योजनेचा लाभ थेट खात्यात देण्यासाठी आणि तुमचा फक्त स्मार्टफोन म्हणजेच की मोबाईल ई पीक पाहणी ॲप वापरण्यासाठी। आता ई पीक पाहणी करता वेळेस तुम्हाला काही काळजी घ्यावी लागणार, तर ई पीक पाहणी नोंदणी करताना काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। माहिती अचूक भरा, कारण चुकीच्या माहितीमुळे पडताळणीच्या वेळी अडचणी येऊ शकतात। शेतात उभे राहूनच पिकाचे फोटो काढा आणि ते स्पष्ट असतील याची खात्री करा। इंटरनेट कनेक्शन नसल्यास माहिती सेव्ह करून नंतर अपलोड करा। जर तुम्हाला अडचण येत असेल तर जवळच्या तलाठी किंवा CSC केंद्राशी संपर्क साधा। ई पीक पाहणी ॲपची नवीन अपडेट्समुळे प्रक्रिया आणखी सोपी झालेली आहे। म्हणजेच की खूप साऱ्या जणांना हे प्रॉब्लेम येत होता की ई पीक पाहणीचा ॲप संपूर्णपणे चालत नव्हता। त्यामुळे आता ॲप अपडेट्स असल्यामुळे ॲप सुरळीतपणे चालत आहे, जेणेकरून तुमची ई पीक पाहणी पूर्ण करा। ई पीक पाहणी ॲप ही शेतकऱ्यासाठी एक वरदान आहे। यामुळे शेतीची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवणे सोपे झाले आहे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही याचा मोठा फायदा होतो। शेतकरी बांधवांनी वेळेत ही नोंदणी पूर्ण करावी आणि हक्काचा लाभ घ्यावा। संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करू